यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले हे एक वचन आहे. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा या भारतभूवर धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे प्राबल्य वाढते त्यावेळी धार्मिक तत्त्वे पुन्हा स्थापित करण्यासाठी, दुष्टांचा नायनाट करण्यासाठी मी स्वतः प्रकट होतो सहस्त्राब्दीनंतर. पण मित्रांनो, आपली ही महाराष्ट्र भूमी एवढी पुण्यवान आहे की 16व्या शतकात यवनांचा वाढलेला अत्याचार आणि हिंदू धर्मावर आलेले संकट मोडून काढण्यासाठी एकाच वेळी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या रूपाने श्रीकृष्णाने इथे दोनदा जन्म घेतला. नमस्कार. आजचा विषय आहे बलिदान मास. मी स्वतः जेव्हा बलिदान मास हा शब्द ऐकला तेव्हा मला कल्पना नव्हती नक्की बलिदान मास म्हणजे काय, नेमका कसा पाळला जातो. बऱ्याच लोकांकडून माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की या विषयावर माहिती देणारा एक व्हिडिओ नक्कीच बनवायला हवा. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाने कट कारस्थान करून आपल्याच फितुरांची मदत घेऊन संभाजी महाराजांना संगमेश्वर जवळच्या न्हावडी बंदरात शास्त्री नदीच्या तीरावर कैद केले होते. अतिशय गुप्तता पाळून संभाजी महाराजांना अवघ्या 2 दिवसात संगमेश्वर ते बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले. महाराजांना कैद केल्यापासून 40 दिवस त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा 1 महिन्यांचा काळ महाराजांचा एक एक अवयव तोडत राहिले. अंगाची कातडी काढून त्यावर मिठाचं पाणी टाकलं जात होतं. तप्त सळ्या डोळ्यात घालून त्यांचे डोळे काढले गेले. साखळ दंडात बांधलेल्या मराठ्यांच्या छत्रपतीला औरंगजेबाने अतोनात हाल हाल करत अखेर फाल्गुन अमावस्येला वढू बुद्रुक इथे त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. आणि हा सगळा छळ कशासाठी? औरंगजेबाने महाराजांना 3 प्रश्न विचारले होते. आमच्यापैकी कोण कोण सरदार तुला सामील होते? दुसरा प्रश्न, आमचा लुटलेला खजिना कुठे ठेवला आहे? आणि तिसरा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तू धर्मांतर करण्यासाठी तयार आहेस का? पण शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांनी औरंगजेबाला भीक घातली नाही आणि अखेरपर्यंत लढत राहिले. मला असं वाटतं जर त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संभाजी महाराजांनी धर्मांतर करण्यास होकार दिला असताना तर आज मंदिरावर कळस आणि दारात तुळस दिसलीच नसती. हिंदू धर्माचा अंत हा त्याच वेळी झाला असता. आणि म्हणूनच आम्हा हिंदूंवर संभाजी महाराजांचे हे अनंत उपकार आहेत जे आपण कधीही फेडू शकत नाही. पण संभाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून हिंदू धर्माच्या रक्षणाचे मोठे कार्य प्रत्येक हिंदूवर सोपवले आहे. संभाजी महाराजांच्या या न भूतो न भविष्यती अशा बलिदानाची प्रत्येक हिंदूला जाण असावी आणि हिंदू धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेलच आपण बलिदान मास का पाळतो. मग प्रश्न असा येतो की हा बलिदान मास कधी पाळावा? तर दरवर्षी हिंदू कालनिर्णयाप्रमाणे फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा 1 महिन्याचा काळ बलिदान मास म्हणून पाळला जातो. यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये 11 मार्च ते 8 एप्रिल हा काळ बलिदान मास म्हणून पाळला जाणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल बलिदान मास कसा पाळावा? या बलिदान मासामध्ये नेमकं काय करायचं म्हणजे बलिदान मास पाळला असं होईल? तर ज्याप्रमाणे आपल्या घरात आपल्या जवळच्या व्यक्तीचा देहांत झाल्यावर सुतक पाळलं जातं त्याप्रमाणे हा 1 महिन्याचा काळ सुतक म्हणून पाळला जातो. आपण सुतकामध्ये घरात कुठलेही शुभ कार्य करत नाही. आपल्या आवडीचा पदार्थ वर्षभर त्याग करतो. त्याप्रमाणे हा 1 महिना घरात शुभ कार्य करू नये. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या पदार्थाचा किंवा वस्तूचा त्याग करावा. शक्य असल्यास मुंडन करावे. धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात अन्नाचा त्याग केला होता. त्याप्रमाणेच जर शक्य होत असेल तर प्रत्येकाने दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करावे. आपल्या शरीराला मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी जसे की चहा पिणे, तंबाखू, पान खाणे, गुटखा खाणे
चित्रपट पाहणे, गोडधोड खाणे या गोष्टीचा त्याग करावा, जेणेकरून संभाजी महाराजांनी केलेल्या त्यागाची थोडी तरी प्रचिती आपल्याला यातून येईल. आपल्याकडे एक म्हण आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याप्रमाणेच फक्त सांगून ऐकून असं करून नाही तर प्रत्यक्ष आपण स्वतःला जेव्हा थोडा त्रास करून घेऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला संभाजी महाराजांच्या बलिदानाचे महत्त्व कळेल. आणि म्हणूनच हा बलिदान मास प्रत्येक हिंदूने आपले कर्तव्य म्हणून पाळला पाहिजे. मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा. गिळण्यास प्राण उठला जरी कृतांत, संभाजी धर्म जगले जळत्या रणात. सूर्याहूनही अतिदाहक धर्मशक्ती, स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती. चला तर मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बलिदान मास पाळावा असं वाटलं तर माझ्या या व्हिडिओ बनवण्यामागचं प्रयोजन सफल झालं असं मी म्हणेन. हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी फूल न फुलाची पाकळी म्हणून आज हा प्रयत्न मी केला. तुमच्या प्रतिक्रिया किंवा बलिदान मासाविषयी तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या 11 मार्च 2024 पासून सुरू होणारा बलिदान मास पाळण्यासाठी आई भवानी तुम्हाला बळ देवो याच तिच्या चरणी प्रार्थना. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.